आमच्या या मंचावरती अनुराधाजींना बोलावते. मला माहिती आहे वायरची भेंडोळी आहेत आणि पुन्हा तुम्हाला चढायला लावणं हे खरं कठीण आहे, पण इथं सारस्वत चेंबर्सच्या वतीनं आम्हाला तुमचा सर्वांच्या साक्षीनं सत्कार करायचा आहे. अशोकजीनं आम्ही नंतर म्हणजे आम्ही पंचपक्वान्नांचं ताट आहे, त्याच्यामध्ये 3 महत्त्वाची अशी पक्वान्नं आहेत. तर आम्ही असं करतोय की सगळ्याचा आधाशीपणे एकत्र आस्वाद नाही घेत. सिद्धार्थजी यावं. तेच आता त्यांचे पालकही आहेत सिद्धार्थ चेंबर्सचे. तुम्ही बसा ना आत्ता, म्हणजे आता सगळेच बदलले. तर अध्यक्ष नात्यानं आधी सर्वात पहिल्यांदा आपण त्यांचा सन्मान करूया आणि मग त्याच्यानंतर सारस्वत समाजातले कलाकार, तंत्रज्ञ, आयोजक हे सगळे एकत्र आहेत आणि त्यातली ही मुलं आपण निवडतोय जी आपण ज्याला म्हणतो की अभ्यासाच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत अग्रेसर आहेत आणि मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं, त्यांची करिअर करणं आणि मग त्याच्याबरोबर त्यांच्या कलांना वाव देणं हे सारस्वत पालक करत असतात कायम. तर त्याचं पण चित्रण या सगळ्यामध्ये दिसतंय या मुलांमध्ये. आणि गेले अनुराधाजी गेले कित्येक महिने सिद्धार्थाच्यावर काम करतायत आणि त्यांचे सगळे या मुलांना निवडण्याचं. तर आम्हाला म्हणजे बाकी सगळी तयारी होतेच आहे, पण मला विचारायचं की या मुलांना उद्देशून तुम्ही काय सांगाल? कारण आज या मुलांना खूप गोष्टी उपलब्ध आहेत, पण तुमच्या वेळेला असं काहीही नव्हतं. त्यामुळे त्या काळाकडे बघत या मुलांना तुम्ही काय सांगाल? मुळात कशी गातायत, तुम्हाला त्यांना काय सांगावं असं वाटेल? नमस्कार. 50 वर्षापूर्वी ही स्थिती होती की म्हणजे मला स्वतः वडिलांनी सांगितलं होतं की चांगल्या घरातल्या मुली गात नाही, इथून माझी सुरुवात होती. पण त्यानंतर माझं लग्न झालं आणि अत्यंत उत्साह माझ्या गाण्याविषयी असा माझ्या सासऱ्यांना होता आणि ते सारखे म्हणायचे की ही एक सिंगर होणार, ही एक सिंगर होणार. कारण अरुणजी कामाला गेल्यानंतर मी दिवसभर गात राहायची, तर मग ऑडियन्स सासू सासरे, त्यामुळे बाबा नेहमी म्हणायचे आणि त्यांचा मला खूपच पाठिंबा मिळाला आणि त्यांचं बॅकिंग मिळालं. आणि ऑफकोर्स तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यावेळेला तर असं काही हे म्हणजे सोशल मीडिया नव्हता किंवा काही प्लॅटफॉर्म्स नव्हतं, फक्त प्लेबॅक सिंगिंग एवढंच होतं. तर त्याचं पण प्लस आणि मायनस दोन्ही असतात. तर त्यामुळे आम्हाला ग्रो व्हायला वेळ मिळाला. म्हणजे लोकांवरती आमचं म्युझिक सातत्याने ग्रो होण्यासाठी वाव मिळणं देखील अतिशय महत्त्वाचं असतं. पण आज जितकी मुलं गात आहेत तर ही खूप लकी आहे. त्यांना इतके प्लॅटफॉर्म्स आहेत, रियालिटी शोज आहेत, सोशल मीडिया आहे, कुणीही आपल्या घरून गाऊन व्हिडिओ करून घालू शकतो, कराओके आहेत, त्यामुळे त्याला म्युझिक देखील उपलब्ध आहेत. पण ॲट द सेम टाईम एक गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवते की रोज हजारो कलाकार जन्म घेत असतात सोशल मीडियावरती. अगदी म्हणजे लोकांच्या समोर इतके लोक येत असतात, त्यामुळे त्यांना कम्पॅरेटिव्हली जास्त कॉम्पिटिशन आहे असं मला वाटतं. आज खूप जास्त कॉम्पिटिशन आहे आणि जितकं ओव्हरनाईट सक्सेस मिळतो तितकंच हे देखील इम्पॉर्टंट आहे की त्यांनी सातत्याने म्हणजे कन्सिस्टन्सी त्यांच्यासाठी खूप गरजेची आहे की कन्सिस्टंटली त्यांनी चांगलंच गात राहावं. थोडं का होईना पण कन्सिस्टन्सी जरूर आहे. अनुराधाजी, श्रवणाचा जो एक सर्वात महत्त्वाचा, कारण तुम्ही सुद्धा ज्या काळामध्ये गात होतात पण पार्श्वगायनाला सुरुवात तुमची आला आला वारा आणि त्या सगळ्या ह्यानी झाली, तर तो एक वेगळा भाग आहे. त्याबद्दल काही बोललात तर आम्हाला आवडेल. पण आज तुम्ही गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहात. पार्श्वगायनात आपली पूर्ण कारकीर्द भराला आलेली असताना भक्ती संगीताची आपली एक वेगळी लालित्यपूर्ण वाट जगभर प्रसिद्ध करायची सोपं काम नाही आहे.
मग या मुलांनी आत्ता एवढी व्यवधानं, एवढी माध्यमं, यात काय करावं यांनी? श्रवणाचा किती भाग आहे? मला असं वाटतं की सातत्याने चांगलं म्युझिक ऐकत राहणं आणि त्याच्यासाठी एन्सायक्लोपीडिया म्हणजे लताबाई आशाबाई, तर त्यांची म्हणजे चांगली कंपोजिशन्स ऐकणं हे अत्यंत गरजेचं असतं. कारण खूप आजकाल वेगवेगळ्या तऱ्हेची गाणी जेव्हा कानावर ऐकू येतात तर एक थोडंसं मन अशा ठिकाणी वळतं की आजकालची गाणी पण आपण जास्त ऐकावी, पण ज्याच्यामध्ये सुरांचं ठेराव असतो तशी गाणी ऐकून ती गाण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. एक मुद्दा विचारू तुम्हाला, म्हणजे ह्यात मला कोणाचाही अधिक्षेप करायचा नाहीये, पण तंत्रावर गायक आता खूप अधिक अवलंबून राहायला लागलेले. म्हणजे आता मी तर तुमच्या खूप मुलाखती घेतलेल्या आहेत, त्यामुळे मला आठवत आहे सगळं, आपण कार्यक्रमही केलेले. पण तुमच्यासारखी सगळी मंडळी ज्यावेळी येतात, आता सुमनताई, लताबाई आशाबाई सुद्धा त्यांचाही अनुभव आहे, आलात की तुम्हाला माईक दिला, सगळी व्यवस्थित गोष्ट असली की तुम्ही लोक गायला सुरुवात करता. तंत्राच्या किती कलाकारांनी अधीन व्हायचं आणि किती स्वतःच्या आवाजावर आणि स्वतःच्या तयारीवर अवलंबून राहायचं, ह्याचं पण एक मार्गदर्शन पाहिजे मुलांना. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण काय झालं आहे माहिती आहे, आज फक्त गाणाऱ्याने आज लोकांना परफॉर्मर पाहिजे. तर आमच्या वेळेला परफॉर्मन्स हा प्रकारच नव्हता. म्हणजे मी सांगते ना की कारण मी गाणं शिकले नाही, म्हणजे मी रेग्युलर ट्रेनिंग नाही घेतली, पण लताबाईंची भगवद्गीता गाऊन गाऊन मी गायला शिकले, किंवा त्यांची इतरही बाळासाहेबांची गाणी, खळेंकाकांची गाणी, ही गाणी गाऊन गाऊन मी गायला शिकले. तरी आणि त्यामुळे मला खूप भीती वाटायची माईक समोर उभं राहताना, कारण एक मनामध्ये एक दडपण असायचं, मी शिकलेली नाही. आणि त्यावेळेला अरुणजी परफेक्शनिस्ट होते, त्यामुळे ते मला वाटतं मी गायला सुरुवात करून अवॉर्ड्स मिळायला लागून एक 6-7 वर्षापर्यंत जर का त्यांना आम्ही म्हटलं की मला भीती वाटते, म्हणजे काही का कंपल्सरी नाही, गाणं सोडून दे, सगळ्यांनी गायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. तर आजही म्हणजे खूप लोक म्हणतात काहीतरी असे किस्से सांगा, तर मला खरोखरच किस्से असं आठवत नाहीत. त्याचं कारण म्हणजे की आमचं कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस फक्त गाणं प्रॉपरली कसं गायचं एवढ्यावरच फोकस असायचं. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी किस्से होत आहेत किंवा काहीतरी इन्सिडेंट्स होत आहेत ह्याच्याकडे आमचं कधीच लक्ष नसायचं. आणि त्यावेळेला ते वर व्हेरी फोकस्ड की गाणाऱ्याचं काम गाण्याचं. पण आज तुम्ही बघता की स्टेजवरती म्हणजे परफॉर्मन्स देताना चिल्ड्रन आर रिक्वायर्ड टू परफॉर्म, म्हणजे गाणं कॅन बी टेकन केअर ऑफ असं झालं. हां, तर म्हणजे जसं तुम्ही म्हणता की टेक्निकली इट कॅन बी टेकन केअर ऑफ, पण यू शुड बी अ गुड परफॉर्मर. आणि लोकांना कसं इम्प्रेस करायचं, कसं ऑडियन्स धरून ठेवायचं, तर तसं तर मला वाटतं देर इज नथिंग रॉंग इन इट. पण म्हणजे आम्ही 50 वर्षापूर्वीचे असल्यामुळे वी विल स्टील इन्सिस्ट की नाही, गाणं तुमचं पहिल्यांदा, दॅट इज प्रायोरिटी. ते बरोबर आहे. अनेकदा मंडळी आता गेली 45 वर्षांनी कार्यक्रम करते, अनेकदा असं वाटतं की या तंत्राच्या माध्यमातून माणसं आपला खरा त्या दिवशीचा आवाजच वापरत नाही. आणि आधी रेकॉर्ड झालेलं असं तिथं रसिकांसमोर सादर केलं जातं. त्याला प्लस मायनस काय म्हणतात या सगळ्या तांत्रिक बाबतीत मी जात नाही, पण ज्या वेळेला तुमच्यासारखी माणसं इतकी वर्ष स्वतः गातात, त्यावेळेला निदान आपल्या उमेदवारीच्या काळामध्ये तरी आपला स्वतःचा त्या दिवशीचा त्या तयारीचा आवाज लोकांसमोर जावा, म्हणून आपल्या मुलांनी खूप मेहनत करायला पाहिजे असं मला वाटलं. तो कॉन्सेप्ट वेगळा आहे. आणि अशोकजी इथं आहेत, तुम्ही आहात, ते अश्विनी येणं वगैरे आहे ना, ती अशी ही जिंदगीत आणि पाणी हे शांताराम नांदगावकरांचे शब्द आहेत ना, त्याचे झोपेत सुद्धा आठवतात. एवढंच सांगा आता आमच्या प्रेक्षकांना, ह्याच्यानंतर नाही जास्त विचारत तुम्हाला.
की किशोरदांबरोबर गाणं हा तुमचा हिंदीत अनुभव होताच तुम्हाला, पण मराठीमध्ये कसं होतं म्हणजे ते बसून गायले, उभं राहून गायले, झोपून गायले, कसे गायले? नाही नाही, ते मराठी गाण्याचंच प्रेशर त्यांच्यावर एवढं होतं, त्यामुळे जे हिंदीमध्ये ते झोपून गायले, उठून गायले वगैरे काही तसं मराठीमध्ये काहीतरी केलं नाही. पण नांदगावकरांना मात्र त्यांनी सांगितलं, मी गाऊन गाले की इसमें ड नाही आना चाहिए, ण नाही आना चाहिए, ळ नाही आना चाहिए. त्यामुळे शांताराम भाऊनी पण हे गाणं जे आहे ते हे सर्व फोनेटिक्स अल्फाबेट्स वगळून हे गाणं लिहिलेलं आहे. तर ते पण एक कौशल्य आहे आणि ते पण म्हणजे लाजवाबच करायचं, त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. आणि तुम्ही दौरे पण खूप केले त्यांच्याबरोबर, गायलात पण हिंदीत सुद्धा आणि मराठीत पण. किशोरदांबरोबर मी ऑलमोस्ट 250 प्रोग्राम्स केले ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि त्यामुळे त्यांच्याकडनं देखील मला स्टेज परफॉर्मन्स बद्दल मला खूप शिकायला मिळालं. कारण ते कितीही कसेही, म्हणजे ही वॉज ओनली पर्सन हू वॉज ऑल्सो परफॉर्मर, पण ते मजा आली की त्यांचा एक सूर इथे तिथे झाला. एक्झॅक्टली, हेच हवं होतं, हेच मुलांनी शिकावं असं मला वाटतं. आणि तो एक प्रचंड आशीर्वाद मी म्हणेन की जर का कोणी परफॉर्म करू शकत असेल तर इट्स अ ह्यूज ह्यूज ब्लेसिंग. धन्यवाद. देवाचं आणि तुमचं नातं काय वगैरे मला विचारावं असं वाटतं, म्हणजे सिद्धार्थजींकडे बघते, आपल्याकडे वेळ नसेल तर मी इथंच थांबते. आपण सारस्वत चेंबर्सच्या वतीनं त्यांचे आभार मानूया. आम्ही तुम्हाला दोघांनाही फोन केला आणि तुम्ही आलात, आणि या सगळ्या आमच्या मुलांना त्याच्यामुळे इतकी ऊर्जा मिळणार आहे की मी काय सांगू तुम्हाला. थोडं स्वातंत्र्य घेते आणि मी एवढंच आता सिद्धार्थची बोललेली नाही आहे, पण या मुलांसाठी आपण या कार्यक्रमामध्ये जसं आपण वेगवेगळ्या नामवंत उद्योजकांच्या मुलाखती घेतो, तसं एकदा तुमच्या मुलाखती घेऊन गाण्यासंबंधीचा विचार, प्रत्येक गाण्याची ट्रीटमेंट कशी आपण द्यायची, या सगळ्यावर आपण मुलांना एकदा वर्कशॉप टाईप किंवा मुलाखतीच्या माध्यमातून या मुलांसाठी आपण. धन्यवाद. खूप खूप तिकडे छोटे उद्योजक आहेत, तेच स्वतःला छोटे म्हणतात, पण ते आपले सारस्वत चेंबरचे सदस्य आहेत. सिद्धार्थ, त्यांनी त्यांच्यासाठी ना काहीतरी आणलेलं आहे. तर अनुराधाताई जाताना त्यांनी आणलेली प्रेमाची गोष्ट त्यांना मिळव, एवढंच मी म्हणेन. धन्यवाद. हे आपले फेमस गोरेगावचे केटरर कामत केटरर सुधीर कामतजी, त्यांचे पॅटीस प्रचंड फेमस आहेत आणि त्यांची इच्छा होती की मी माझ्या हाताने आमचे पॅटीस त्यांना द्यावे, तर आम्ही मुलुंडलाही ते मागवतो. त्याच्यामुळे ते स्वतःहून अनुराधाताईंसाठी घेऊन आलेत, तर त्या निघतायत कारण त्यांना दुसरं काही अवधान असल्यामुळे निघायचंय. पण मी त्यांना सांगितलं की आपल्या मुलांना त्यांनी थोडं मार्गदर्शन वेगळ्या तऱ्हेनं करावं. रसिका, गाण्यामध्ये नुसतं गाणं नसतं किंवा शिक्षण नसतं, त्यात अध्यात्म पण असतं, श्रद्धा पण असतं, हे सगळ्या गोष्टी असतात. अशोकजी, त्यात पॅटीस आहे, आत्ता द्यायचं की नंतर द्यायचं एवढाच फक्त प्रश्न होतो. निवेदकाला केवढ्या गोष्टी बघायला लागतात, आणि स्त्री असली ना की ती एकदम यजमानीनंच होऊन जाते, असं होतं माझं. सगळ्यांना सगळं मिळतंय की नाही ते बघणं पहिलं काम. पुढच्या आमच्या कलावतीला मी बोलावते इथे, नाही आमचं पार्थ पै, तो येणार आहे आता. तेच आता त्यांचे पालकही आहेत सिद्धार्थ चेंबर्सचे. तुम्ही कसं ना आता, म्हणजे आता सगळेच बदलले, तर अध्यक्ष नात्यानं आधी सर्वात पहिल्यांदा आपण त्यांचा सन्मान करूया आणि मग त्याच्यानंतर
सारस्वत समाजातले कलाकार, तंत्रज्ञ, आयोजक हे सगळे एकत्र आहेत आणि त्यातली ही मुलं आपण निवडतोय जी आपण ज्याला म्हणतो की अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत अग्रेसर आहेत आणि मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं, त्यांची करिअर करणं आणि मग त्याच्याबरोबर त्यांच्या कलांना वाव देणं हे सारस्वत पालक करत असतात कायम. तर त्याचं पण चित्रण या सगळ्यामध्ये दिसतंय या मुलांमध्ये. आणि गेले अनुराधाजी गेले कित्येक महिने सिद्धार्थाच्यावर काम करतायत आणि त्यांचे सगळे या मुलांना निवडण्याचं. तर आम्हाला म्हणजे बाकी सगळी तयारी होतीच आहे, पण मला विचारायचं की या मुलांना उद्देशून तुम्ही काय सांगाल? कारण आज या मुलांना खूप गोष्टी उपलब्ध आहेत, पण तुमच्या वेळेला असं काहीही नव्हतं. त्यामुळे त्या काळाकडे बघत या मुलांना तुम्ही काय सांगाल? मुळात कशी गातायत, तुम्हाला त्यांना काय सांगावं असं वाटेल? नमस्कार. 50 वर्षापूर्वी ही स्थिती होती की म्हणजे मला स्वतः वडिलांनी सांगितलं होतं की चांगल्या घरातल्या मुली गात नाही, इथून माझी सुरुवात होती. पण त्यानंतर माझं लग्न झालं आणि अत्यंत उत्साह माझ्या गाण्याविषयी असा माझ्या सासऱ्यांना होता आणि ते सारखे म्हणायचे की ही एक सिंगर होणार, ही एक सिंगर होणार. कारण अरुणजी कामाला गेल्यानंतर मी दिवसभर गात राहायची, तर मग ऑडियन्स सासू सासरे, त्यामुळे बाबा नेहमी म्हणायचे आणि त्यांचा मला खूपच पाठिंबा मिळाला आणि त्यांचं बॅकिंग मिळालं. आणि ऑफकोर्स मी म्हटल्याप्रमाणे त्यावेळेला तर असं काही हे म्हणजे सोशल मीडिया नव्हता किंवा काही प्लॅटफॉर्म्स नव्हतं, फक्त प्लेबॅक सिंगिंग एवढंच होतं. तर त्याचं पण प्लस आणि मायनस दोन्ही असतात. तर त्यामुळे आम्हाला ग्रो व्हायला वेळ मिळाला. म्हणजे लोकांवरती आमचं म्युझिक सातत्याने ग्रो होण्यासाठी वाव मिळणं देखील अतिशय महत्त्वाचं असतं. पण आज जितकी मुलं गात आहेत तर ही खूप लकी आहेत, त्यांना इतके प्लॅटफॉर्म्स आहेत, रियालिटी शोज आहेत, सोशल मीडिया आहे, कुणीही आपल्या घरून गाऊन व्हिडिओ करून घालू शकतो, कराओके आहेत, त्यामुळे त्याला म्युझिक देखील उपलब्ध आहेत. पण ॲट द सेम टाइम एक गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवते की रोज हजारो कलाकार जन्म घेत असतात सोशल मीडियावरती. अगदी म्हणजे लोकांच्या समोर इतके लोक येत असतात, त्यामुळे त्यांना कम्पॅरेटिव्हली जास्त कॉम्पिटिशन आहे असं मला वाटतं. आज खूप जास्त कॉम्पिटिशन आहे आणि जितकं ओव्हरनाईट सक्सेस मिळतो तितकंच हे देखील इम्पॉर्टंट आहे की त्यांनी सातत्याने म्हणजे कन्सिस्टन्सी त्यांच्यासाठी खूप गरजेची आहे की कन्सिस्टंटली त्यांनी चांगलंच गात राहावं, थोडं का होईना पण कन्सिस्टन्सी जरूर आहे. अनुराधाजी, श्रवणाचा जो एक सर्वात महत्वाचा, कारण तुम्ही सुद्धा ज्या काळामध्ये गात होतात पण पार्श्वगायनाला सुरुवात तुमची आला आला वारा आणि त्या सगळ्या ह्यानी झाली, तो एक वेगळा भाग आहे, त्याबद्दल काही बोललात तर आम्हाला आवडेल. पण आज तुम्ही गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहात. पार्श्वगायनात आपली पूर्ण कारकीर्द भराला आलेली असताना भक्ती संगीताची आपली एक वेगळी लालित्यपूर्ण वाट जगभर प्रसिद्ध करायची सोपं काम नाही आहे. मग या मुलांनी आत्ता एवढी व्यवधानं, एवढी माध्यमं, यात काय करावं? यांनी श्रवणाचा किती भाग आहे? मला असं वाटतं की सातत्याने चांगलं म्युझिक ऐकत राहणं आणि त्याच्यासाठी एन्सायक्लोपीडिया म्हणजे लताबाई आशावर, तर त्यांची म्हणजे चांगली कंपोजिशन्स ऐकणं हे अत्यंत गरजेचं असतं. कारण खूप आजकाल वेगवेगळ्या तऱ्हेची गाणी जेव्हा कानावर ऐकू येतात तर एक थोडंसं मन अशा ठिकाणी वळतं की आजकालची गाणी पण आपण जास्त ऐकावी, पण ज्याच्यामध्ये सुरांचं ठेराव असतो तशी गाणी ऐकून ती गाण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. एक मुद्दा विचारू तुम्हाला, म्हणजे मला कोणाचाही अधिक्षेप करायचं नाही, पण तंत्रावर गायक आता खूप अधिक अवलंबून राहायला लागलेले. म्हणजे आता मी तर तुमच्या खूप मुलाखती घेतलेल्या आहेत त्यामुळे मला आठवत आहे सगळं.
आपण कार्यक्रमही केलेले. पण तुमच्यासारखी सगळी मंडळी ज्यावेळी येतात, आता सुमनताई, लताबाई अशा वेळी सुद्धा त्यांचाही अनुभव आहे. आलात की तुम्हाला माईक दिला, सगळी व्यवस्थित गोष्ट असली की तुम्ही लोक गायला सुरुवात करता. तंत्राच्या किती कलाकारांनी अधीन व्हायचं आणि किती स्वतःच्या आवाजावर आणि स्वतःच्या तयारीवर अवलंबून राहायचं, ह्याचं पण एक मार्गदर्शन पाहिजे मुलांना. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण काय झालं माहितीये, आज फक्त गाणारं नाही, आज लोकांना परफॉर्मर पाहिजे. तर आमच्या वेळेला परफॉर्मन्स हा प्रकारच नव्हता. म्हणजे मी सांगते ना की कारण मी गाणं शिकले नाही, म्हणजे मी रेग्युलर ट्रेनिंग नाही घेतली, पण लताबाईंची भगवद्गीता गाऊन मी गायला शिकले, किंवा त्यांची इतरही बाळासाहेबांची गाणी, खळेकरांची गाणी, ती गाणी गाऊन मी गायला शिकले. तरी आणि त्यामुळे मला खूप भीती वाटायची माईक समोर उभं राहताना, कारण एक मनामध्ये एक दडपण असायचं, मी शिकलेली नाही. आणि त्यावेळेला अरुणजी परफेक्शनिस्ट होते, त्यामुळे ते मला वाटतं मी गायला सुरुवात करून अवॉर्ड्स मिळायला लागून एक 6-7 वर्षापर्यंत जर का त्यांना मला भीती वाटते, माझं एक कंपल्सरी नाही, गाणं सोडून दे, सगळ्यांनी गायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. तर आजही म्हणजे खूप लोक म्हणतात काहीतरी असे किस्से सांगा, तर मला खरोखरच किस्से असं आठवत नाहीत. त्याचं कारण म्हणजे की आमचं कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस फक्त गाणं प्रॉपरली कसं गायचं एवढ्यावरच फोकस असायचं. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी किस्से होत आहेत किंवा काहीतरी इन्सिडेंट्स होत आहेत, ह्याच्याकडे आमचं कधीच लक्ष नसायचं. आणि त्यावेळेला व्हेरी फोकस्ड की गाण्याचं काम गाण्याचं. पण आज तुम्ही बघता की स्टेजवरती म्हणजे परफॉर्मन्स देताना चिल्ड्रन आर रिक्वायर्ड टू परफॉर्म, म्हणजे गाणं कॅन बी टेकन केअर ऑफ असं झालं. हां, तर म्हणजे जसं तुम्ही म्हणता की टेक्निकली इट कॅन बी टेकन केअर ऑफ, पण यू शुड बी अ गुड परफॉर्मर. आणि लोकांना कसं इम्प्रेस करायचं, कसं ऑडियन्स धरून ठेवायचं, तर तसं तर मला वाटतं देर इज नथिंग रॉंग इन इट. पण म्हणजे आम्ही 50 वर्षापूर्वीचे असल्यामुळे वी विल स्टील इन्सिस्ट की नाही, गाणं तुमचं पहिल्यांदा दॅट इज प्रायोरिटी. बरोबर. कार्यक्रम करते, अनेकदा असं वाटतं की या तंत्राच्या माध्यमातून माणसं आपला खरा त्या दिवशीचा आवाजच वापरत नाही. आणि आधी रेकॉर्ड झालेलं असं तिथं रसिकांसमोर सादर केलं जातं. त्याला प्लस मायनस काय म्हणतात या सगळ्या तांत्रिक बाबतीत मी जात नाही. पण ज्या वेळेला तुमच्यासारखी माणसं इतकी वर्ष स्वतः गातात, त्यावेळेला निदान आपल्या उमेदवारीच्या काळामध्ये तरी आपला स्वतःचा त्या दिवशीचा त्या तयारीचा आवाज लोकांसमोर जावा, म्हणून आपल्या मुलांनी खूप मेहनत करायला पाहिजे असं मला वाटतं. तो कॉन्सेप्ट वेगळा आहे. आणि अशोकजी इथं आहेत, तुम्ही आहात, ते अश्विनी येणं वगैरे आहे ना, ते अशी ही जिंदगीत आणि बाणी हे शांताराम नांदगावकरांचे शब्द आहेत ना, त्याचे झोपेत सुद्धा आठवतात. एवढंच सांगा आता आमच्या प्रेक्षकांना, ह्याच्यानंतर नाही जास्त विचारत तुम्हाला, की किशोर बरोबर गाणं हा तुमचा हिंदीत अनुभव होताच तुम्हाला, पण मराठीमध्ये कसं होतं नाही, ते बसून गायले, उभं राहून गायले, झोपून गायले, कसे गायले? नाही, मराठी गाण्याचंच प्रेशर त्यांच्यावर एवढं होतं, त्यामुळे जे हिंदीमध्ये ते झोपून गायले, उठून गायले वगैरे काही तसं मराठीमध्ये काहीतरी केलं नाही. पण नांदगावकरांना मात्र त्यांनी सांगितलं, मी गाऊन गाले की इसमें ड नहीं आना चाहिए, ण नहीं आना चाहिए, ळ नहीं आना चाहिए. त्यामुळे शांताराम भाऊनी पण ही गाणं जे आहे हे सर्व फोनेटिक्स अल्फाबेट्स वगळून हे गाणं लिहिलेलं आहे. तर ते पण एक कौशल्य आहे. आणि ते पण म्हणजे लाजवाबच करायचं, त्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. आणि तुम्ही दौरे पण खूप केले त्यांच्याबरोबर, गायला हिंदीत सुद्धा आणि मराठी पण. किशोरदांबरोबर मी ऑलमोस्ट 250 प्रोग्राम्स केले ऑल ओव्हर द वर्ल्ड.
त्यामुळे त्यांच्याकडनं देखील मला स्टेज परफॉर्मन्स बद्दल मला खूप शिकायला मिळालं. कारण ते कितीही कसेही, ही वॉज ओनली पर्सन हु वॉज ऑल्सो परफॉर्मर, पण ते मजा आली की त्यांचा एक सूर इथे तिथे झाला. एक्झॅक्टली, हेच हवं होतं, हेच मुलांनी शिकावं असं मला वाटतं. आणि तो एक प्रचंड आशीर्वाद मी म्हणेन की जर का कोणी परफॉर्म करू शकत असेल तर इट्स अ ह्यूज ह्यूज ब्लेसिंग. धन्यवाद. मनात प्रश्न आहे, देवाचं आणि तुमचं नातं काय वगैरे मला विचारावं असं वाटतं. म्हणजे सिद्धार्थजींकडे बघते, आपल्याकडे वेळ नसेल तर मी इथंच थांबते. आपण सरस्वत चेंबर्सच्या वतीनं त्यांचे आभार मानूया. आम्ही तुम्हाला दोघांनाही फोन केला तरी तुम्ही आलात आणि या सगळ्या आमच्या मुलांना त्याच्यामुळे इतकी ऊर्जा मिळणार आहे की मी काय सांगू तुम्हाला. थोडं स्वातंत्र्य घेते आणि मी एवढंच आता सिद्धार्थची बोललेली नाहीये, पण या मुलांसाठी आपण या कार्यक्रमामध्ये जसं आपण वेगवेगळ्या नामवंत उद्योजकांच्या मुलाखती घेतो तसं एकदा तुमच्या मुलाखती घेऊन गाण्यासंबंधीचा विचार, प्रत्येक गाण्यांची ट्रीटमेंट कशी आपण घ्यायची, या सगळ्यावर आपण मुलांना एकदा वर्कशॉप टाईप किंवा मुलाखतीच्या माध्यमातून या मुलांसाठी आपण. धन्यवाद. खूप खूप तिकडे छोटे उद्योजक आहेत, तेच स्वतःला छोटे म्हणतात पण ते आपले सारस्वत चेंबरचे सदस्य आहेत. सिद्धार्थ, त्यांनी त्यांच्यासाठी ना काहीतरी आणलेलं आहे. तर अनुराधाताई जाताना त्यांनी आणलेली प्रेमाची गोष्ट त्यांना मिळव एवढंच मी म्हणेन. धन्यवाद. हे आपले फेमस गोरेगावचे केटरर कामत केटरर सुधीर कामतजी, त्यांचे पॅटीस प्रचंड फेमस आहेत आणि त्यांची इच्छा होती की मी माझ्या हाताने आमचे पॅटीस त्यांना द्यावे. तर आम्ही मुलुंडलाही ते मागवतो. त्याच्यामुळे ते स्वतःहून अनुराधाताईंसाठी घेऊन आले. तर त्या निघतायत कारण त्यांना दुसरं काही बदल असल्यामुळे निघायचंय. पण मी त्यांना सांगितलं की आपल्या मुलांना त्यांनी थोडं मार्गदर्शन वेगळ्या तऱ्हेनं करावं. रसिक, गाण्यामध्ये नुसतं गाणं नसतं किंवा शिक्षण नसतं, त्यात अध्यात्म पण असतं, श्रद्धा पण असतं, हे सगळ्या गोष्टी असतात. अशोकजी, तर पॅटीस आहे, आत्ता द्यायचं की नंतर द्यायचं एवढाच फक्त प्रश्न होतो. निवेदकाला केवढ्या गोष्टी बघायला लागतात आणि स्त्री असली ना की ती एकदम यजमानीनं सोडून जाते, असं होतं माझं. सगळ्यांना सगळं मिळतंय की नाही ते बघणं पहिलं काम. पुढच्या आमच्या कलावतीला मी बोलवते इथे, नाही आमचं पार्थ पै तो येणार आहे आता. हो, गायिके बरोबर आयोजिकेला किती गोष्टी आवडायला लागतात. श्रद्धा सिनकर, सिद्धार्थ सिनकरांची सुविद्य आणि स्वतः अंतरप्रेन्युअर म्हणजे उद्योजिका असलेली पत्नी आहे, गायिकाही आहे. पार्थ पैचं आपण स्वागत करूया. पार्थ, आपल्या समोर काही आपल्या आवाजाच्या लगावाप्रमाणे आदर्श असतात. मिलिंद निगळे अनेकांचा आदर्श, सौमित्रीची कविता आणि तिचा झालेला गारवा अजून आपल्या मनामध्ये आहे. पहिला पाऊस, पहिली आठवण, पहिलं गंध, पहिलं अंगण, पहिली माती, पहिला गंध, पहिल्या मनात पहिलाच बंध, पहिलं आभार, पहिलेच राग, पहिल्या जोडीत पहिलंच पान, पहिल्या तळहात पहिलं प्रेम, पहिल्या सरीचा पहिलाच थेंब, पहिलाच पाऊस, पहिली आठवण, पहिल्याच घरट्याचे पहिलं अंगण, असं जेव्हा सौमित्र म्हणतो ना आणि त्यानंतर आपल्या मार्गपूर्ण आवाजामध्ये मिलिंद गातो ना, तेव्हा असं वाटतं हा गारवा आपल्या मनामध्ये आपण कायमचा ठेवायचा. रिमझिमधून आभाळ भरून. पार्थसाठी टाळ्यांचा एक गजर करूया. मूळ पार्थ गोव्याचा आहे. गोव्याची माणसं हसतात, अशी खळखळून हसतात. मला विचार, सध्या मुंबईमध्ये तो व्हेटरनरी शाखेचा डॉक्टर होतोय आणि गाणं ही पॅशन आहे, अभिनयात पण गती आहे. तेव्हा आता तुझं गाणं.
आता आपल्या समोर एक जुगलबंदी सादर होते. मी दोन कलाकारांना बोलवते, सावनी लाड आणि तनय कामत. तनय कामत हा कोल्हापूरचा बासरी वादक आहे. आपल्या लक्षात येत असेल की केवळ मुंबईतली नाही तर बाकीच्याही शहरातली मुलं आपण निवडलेली आहेत. त्यात एक तनय कामत आहे. तो सध्या पुण्याला आहे, कोल्हापूरचा मूळ आहे. 9 वर्ष तो बासरी शिकतोय पंडित रूपक कुलकर्णी आणि पंडित जयतीर्थ कुलकर्णी. म्हणजे मैहर आणि किराणा अशा दोन्ही घराण्यांची वादन शैली तो आत्मसात करतो आहे. आणि तनय कामत त्याच्यासाठी टाळ्याचा एक गजर होते. आपले शिक्षक, आपलं
जे काही आपल्या जबाबदारी आहेत त्या सगळ्या सांभाळून आज बासरीमध्ये हा मुलगा करिअर करतोय. आणि त्याच्याबरोबर आज या जुगलबंदीमध्ये अर्थातच म्हणजे सावनी लाड ही राग मारुबिहाग दोघं मिळून राग मारुबिहागची जुगलबंदी सादर करतायत. सावनी लाडच्या बद्दल सांगायला हवं की सौभाग्यवती नंदा गोखले, सावनी शेंडे साठे आणि गिरीश संजगिरी हे तिचे गुरु आहेत. शास्त्रीय संगीताचं मार्गदर्शन ती गिरीशजींकडे आत्ता पण घेते आहे. आणि मला तिच्या सगळ्या व्यक्तिमत्वात आणि तिच्या माहितीमध्ये एक गोष्ट आवडली की गाण्याचं मार्गदर्शन ती घेते, तत्वज्ञानात त्यांनी MA केलंय, पण त्याच्याबरोबर अनुभूती नॉलेज अँड रिसर्च सेंटरमध्ये ती काम करते. ही संस्था काय करते तर विद्यार्थ्यांची एकंदरीत वैचारिक क्षमता वाढावी, ती कुवत त्यांच्यात निर्माण व्हावी, त्यांना विचार करता यावं, यासाठी अतिशय ठोस प्रयत्न करणारी अशी ती संस्था आहे. तर अशा संस्थेमध्ये ती काम करते सावनी. आणि त्या मारुत्यांचं वर्णन वगैरे करणार नाही, मी एवढंच म्हणेन तुम तो प्यार हो, असा संपूर्णपणे प्रेम रूप असलेला असा मारुबिहाग सादर करूया जुगलबंदी. नमस्कार. ज्यांना आम्ही अगदी लहानपणापासून बघत आलो त्यांच्या समोर आमची छोटीशी कला सादर करण्याची संधी मिळते. कारण दोघे मिळून राग मारुतीला आपल्यासमोर सादर करीत आहोत. अशा वेळी तुम्हाला तो नक्की आवडेल. कृपया संगीताचा आनंद घ्या.
खूप छान. खरं तर मंदिश बोलवण्यासाठी आपण वेळ खूप कमी देऊ शकलो त्यांना, पण तरी देखील त्यांची तयारी काय आहे त्याची आपल्याला जाणीव झाली. मी अजिबात वेळ न घालवता यांना निरोप देते आणि अमित नेसरीकरांना तुमच्या समोर बोलावते. बाबूजींच्या गायकीची एकलव्याच्या निष्ठेनं साधना करतात अमित नेसरीकर. सारस्वत कलाकार समिती मुंबईचे कोअर कमिटीचे ते सदस्य आहेत आणि स्वतः ॲक्फा हेल्थकेअर इंडियामध्ये HR हेड आहेत. ते आतापर्यंत काम त्यांचं चालूच होतं, त्यामुळे स्वयंसेवक या नात्यानं आणि कोर समितीचे सदस्य म्हणून काम चालू आहे. पण मला असं वाटतं की एका प्रकाशित चित्रपटातलं सुरेश काटकर आणि जितेंद्र अभिषेकीने आणि मुख्य म्हणजे बाबूजींनी गायलेलं, त्यांनीच संगीतबद्ध केलेलं, सुधीर मोघे यांनी रचलेलं गुरुची महती सांगणारं सुंदर गीत आपण ऐकूया. आदर्श शिष्य आणि आदर्श गुरु आपल्या संस्कृतीची ही साखळी आहे, ती तुटता कधी कामा नये असं आपण म्हणतो. गुरु एक जगीत राहता. भूतकाळाचे सगळे बंध हातात ठेवायचे आणि नजर भविष्याकडे कशी वळवायची, स्वतःतलं लघुत्व कसं ओळखायचं आणि गुरुत्वाच्या दिशेने वाटचाल कशी करायची ते सांगतो की गुरु एक जगीत राहता. ऐकू.
व्यथांच्या घणात उभा पाठीशी एक अदृश्य हात गुरु एक जगी राता गुरु एक जगी राता गुरु एक जगी राता गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु गुरु जननी जन्मदाता गुरु एक जीवदाता गुरु एक जीवदाता घनतमात जणू दीप चेतरी घनतमात जणू दीप चेतरी तन मनात चैतन्य जागरी तन मनात चैतन्य जागरी कण कणात जणू प्राणोदरी कणात कणात जणू प्राणोदरी से अरूप त्या देवी रूप से अरूप त्या देवी रूप करी मूर्त तो मूर्ता गुरु एक जगी राता गुरु एक जगी राता गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु बिन नाही थारा गुरु बिन नाही थारा गुरु निधान गुरु मोक्ष आसरा गुरु निधान गुरु मोक्ष आसरा देव दैव लागे सदैव देव दैव लागे सदैव गुरु चरण लाभ होता गुरु एक जगी राता गुरु एक जगी राता गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगी राता जगी राता जगी राता बाबाजींची गायकी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही गाताय त्याची कल्पना येते. पंडित श्रीकांत वाईकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं
मार्गदर्शनही घेताय आणि शास्त्रीय मैफली करता. तर हा एक तपशील द्यायचा राहिला होता. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर पुढच्या कलाकाराला मी बोलवते डॉक्टर जय भासगावकर. आणि मंडळी, माझ्याकडे जेवढं मर्यादित वेळ आहे त्याच्यात मला आणखी एक गोष्ट केली पाहिजे की आता इथं जी संवादी मी वाजवतीये मुलगी, तिचं नाव आहे यशोदा नाडकर्णी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्नाकर्णी नाडकर्णी त्यांची ती कन्या आहे. आणि पंडित तुळशीदास बोरकर कुठे आहेत? हो आहेत ना इथे. मला वाटतं थोडा वेळच आहेत आणि गेले की काय, कारण मी मगाशी शोधायचा प्रयत्न केला त्यांना, ते दिसले नाहीत मला कुठे. असं तर ते स्वतः अतिशय उत्तम अभिनेते, त्यांची कन्या आहे. आणि आज निरंजन लेले म्हणजे पंडित तुळशीदास बोरकरांचे शिष्य, त्यांच्याकडून ती संवादिनीचं मार्गदर्शन घेते. आणि मगाशी ज्यांचा उल्लेख केला, जे आपले आजचे अतिथी आहेत सुधीर नायक ते आणि निरंजन हे गुरुबंधू आहेत. तर असं हे सगळं संगीतातलं नातं आहे. तिचा उल्लेख मी मुद्दाम केला कारण तो राहून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकी 3 मंडळी आहेत त्यांचा नामोल्लेख होईलच. ती तर दिवसाला साधारण 2 किंवा 3 कार्यक्रम करणारी व्यावसायिक मंडळी आहेत आणि अत्यंत गुणवंत आहेत. झंकार कारडे, अशी सगळी वाद्य आणि अनेक माध्यमांमधून दिसणं, अनेक कार्यक्रमांमधून प्रभाकर मोसम. आणि कार्यक्रम कुठलाही असो, शास्त्रीय संगीत असो, उपशास्त्रीय असो किंवा भावसंगीत, निषाद करलकीकर आणि त्यांचा अत्यंत चैनदार तबला ही एक सौंदर्यवर्धक गोष्ट असते कार्यक्रमातली. त्यामुळे मी त्यांचा परिचय करून देते. आणि आता मी येते उज्ज्वला गोकर्ण यांच्याकडे, नागपूरच्या आहेत त्या. आणि त्यांचं तालवाद्य वादन होणारच आहे. आपण त्याच्या आधी एक काय म्हणूया, एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ. पण एवढं सांगते की त्या स्वतः कोणाकडेही न जाता अनंत तालवाद्य शिकलेले आहेत. आणि आज नागपूरमधल्या विदर्भातल्या एकमेव स्त्री कलाकार आहेत. हजारावर अधिक कार्यक्रम केलेले आहेत आणि बाकी त्यांच्याविषयी बोलीनच म्हणजे तपशील लागून जातात म्हणून. आणि जय, तुझ्याबद्दल बोलताना आधी एक अत्यंत महत्वाची सूचना आहे त्यांच्यासाठी ती करते की शेवटी पोट आहे ना, उदरभरण नव्हे, तर त्याची जी व्यवस्था आहे मध्यांतरामध्ये ती बाकीच्या मंडळींसाठी खाली आहे. अर्थात आपापलं अर्थकारण चालवायचंय तिथं. आणि पण तिथं आपल्याला चांगल्या सवलतीत ताजं, रुचकर आणि आरोग्यदायी असं खाणं मिळू शकतं. आणि आमचे सगळे जे पाहुणे आहेत, अतिथी आहेत, त्यांना मी विनंती करणार आहे की समोरच एक खोली आहे, तर तिथं आपण सगळे जायचंय. आपल्यासाठी तिथं व्यवस्था आहे. आणि आता मी या कुणी मुलाबद्दल वेगळं बोलते की 15 वर्षाहून अधिक काळ शास्त्रीय संगीत शिकणारा डॉक्टर जय भासगावकर हा MBBS झालेला आहे आणि आता DNB मेडिसिन मध्ये पदव्युत्तर शिक्षण. हा कार्यक्रमातला अतिशय परिचयाचा चेहरा आहे. खूप सुंदर गातो. जीव आणि सूर या दोन्ही गोष्टी लावून गायचं असतं, तर ते तंत्र त्याला कळलेलं आहे. डॉक्टर विकास भाटोडेकर म्हणा, श्रीधर फडके, डॉक्टर सलील कुलकर्णी, आदित्य मोडक यांच्यासारख्या व्यक्तींकडून त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं आहे. आणि मुळामध्ये आई बाबा त्याचे अतिशय गाण्याची आवड असलेले आणि संगीताच्या कार्यक्रमामध्ये पुढे जाणाऱ्या कोणालाही मदत करणारे असे त्याचे आई वडील राजेशजी आणि तिची आई दोघे इथं आलेले आहेत. इंडियन आयडल मराठीच्या अंतिम 15 म्हणजे फायनलिस्ट जे 15 असतात त्यांच्यामध्ये त्याला स्थान मिळालेलं होतं. आणि आता आपलं अगदी आवडतं गाणं तो सादर करतोय. पुन्हा एकदा श्रीनिवास खडे, पुन्हा एकदा मंगेश पाडगावकर आणि सुरेश पाडकर. जेव्हा तुझ्या बटांना संध्याकाळ आहे, बाहेर पाऊस पडतो, तुम्ही संध्याकाळचे रंग कशाला बोला, तुझ्या गाण्यातच येऊ दे. जेव्हा तुझ्या बटाला, जेव्हा तुझ्या बटाला उधळी मुजोर मारा, जेव्हा तुझ्या बटाला
हरमून हातीनारा जेव्हा तुझा पठार उधळी तुझो वारा जेव्हा तुझा पठार आभार भार होते आभार भार होते होती बडाई पक्षी होती बडाई पक्षी जीव घेते जीव घेते पदरावरी नादास अंतरीच्या नादास अंतरीच्या नाही मुळी निवारा जेव्हा तुझा पठार उधळी तुझो वारा जेव्हा तुझा पठार डोळे मिटून घेतो डोळे मिटून घेतो छळा तरी चुके छळा तरी चुके दिवे चांदण्याची दिवे चांदण्याची ओढा बरी झुके देशीला कांगडी तो देशीला कांगडी तो थोडा तरी इशारा जेव्हा तुझा पठार उधळी तुझो वारा जेव्हा तुझा पठार नशिबास हा फुलांचा नशिबास हा फुलांचा कासारवास येतो कासारवास येतो हसून पाहिल्याचा हसून पाहिल्याचा नुसताच भास होतो तेव्हा तुझ्या खुशीला तेव्हा तुझ्या खुशीला उगवेल सांगतारा जेव्हा तुझा पठार
उधळी मुजोर माझा जीवा तुझ्या पटा माझा राहतो माझा राहतो हरवून हाके मारा जेव्हा तुझ्या पटा उधळी मुजोर माझा जेव्हा तुझ्या पटा. बरोबर 12 मिनिटाचं मध्यंतर घेऊया. आपलं भारतीय प्रमाण वेळेनुसार थोडं वाढलेलं आहे, परंतु आपल्याला एका ठराविक वेळेत कार्यक्रम संपवायचाच आहे. तर त्यामुळे आपले पाहुणे येऊन असतील, त्याचे समारंभ नायकपळी आणि आमचे सगळे अतिथीगण येतातच आहेत. पण आपण सिंगर साहेब म्हणजे सिद्धार्थजी, आपण सुरुवात करायची का? चालूच आहे. आणि आपले प्रत्येक कलाकाराचं गाणं हे स्टॉलवर्ड समोर सादर व्हायला हवं. साहिल शिरवाईकर आणि राजेशजी शिरवाईकर ही 2 मंडळी सुद्धा आहेत. आणि त्यांच्याबद्दल सांगते की कालच अशोक सराफ यांचा लाईफ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर त्या चित्रपटाचे गीत, संगीत, पटकथा आणि निर्मिती अशी अंग या पितापुत्रांनी सांभाळलेली आहे. तर त्यांचंही स्वागत करायचं. दुसरी एक गोष्ट जी मला कळलेली नाहीये, पण मी विचारते की सुप्रसिद्ध पटकथाकार अनिल कालेलकर हे पण येणार होते. तर अनिल कालेलकर जी आहेत का सुद्धा आलेत ना. आणि आमचे पाहुणे पुन्हा स्थानापन्न होण्यासाठी आलेले आहेत. अशोकजी, मला त्यांचं नेहमी कुठल्याही कार्यक्रमात कौतुक वाटतं. त्यांना माहीत असतं की आपल्या आशीर्वादाची आपल्या समोरच्या कलाकारांना खूप गरज असते. आणि त्यांची कला आपण जर ऐकली, त्यांना प्रोत्साहन दिलं, तर त्यांचा पुढचा मार्ग हा अधिक उमेदीचा असेल. त्या दृष्टीनं अशोकजी आलेले आहेत. आणि अशोकजी आता मगाशी ज्या उज्ज्वला कुलकर्णी यांचा मी उल्लेख केला, तर प्रत्येक वाद्यावर हुकूमत या बाईंनी स्वतःच्या मेहनतीने मिळवलेली आहे. आणि 19 वर्ष या क्षेत्रात ते आहेत. पुन्हा एकदा सारस्वतांमधला एक खूप परवलीचा शब्द असतो, आमची गेली. तर आमची गेली. आणि इंडियाज गॉट टॅलेंट 3रा जो भाग होता, त्याच्यामध्ये त्यांचं तालवाद्य वादन हे लोकांना भयंकर आवडलं होतं. आणि ETVच्या भजन स्पर्धेमध्ये सुद्धा मला वाटतं तुम्ही सहभागी होता, बरोबर आहे ना. नागपुरात विदर्भात येणाऱ्या अनेक दिग्गजांना तुम्ही संगत केली. हे तर जितकं खरं आहे तितकंच आणखी सांगते की जशी खाण्याची खिलवण्याची सारस्वत माणसाला, स्त्रीला जन्मजात आवड असते, हो की नाही, तसं त्याला पण आहे. आणि ते अप्रतिम केक बनवतात. म्हणजे त्यांचे केकचे त्यांनी फोटो टाकले तर तुम्ही स्तंभित, चकित, विस्मित यापैकी कुठच्याही पातळीवर जाऊ शकता. इतकं सुंदर त्या बनवतात. चला, तर आता तालवाद्याचा आपण आस्वाद घेऊया.
तुझे डोळ्यात शोध काढा भुला भुला खुशी आईला भुला भुला खुशी आईला तुझे माझे प्रीती तोरा सूरते छेडता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो सूरते छेडता तू मला पाहिले पाहिले नवी तुला तू मला पाहिले कधी कुठे मन वेडे गुंतले तुझ्या गळा माझ्या गळा आणखी कोणाला तुझ्या गळा माझ्या गळा गुंतुमतीच्या माळा. काय बोलायला शब्द नाही. खूप छान, खूप छान. तुमची कला अशीच वृद्धिंगत हो एवढंच म्हणेन. बाकीच्या सगळ्या कलाकारांना आमंत्रित करते आणि श्रद्धा सिंगकर यांना पाचारण करते. आपण म्हणतो ना, परमेश्वर वरती बरोबर जोड्या जुळवत असतो. म्हणजे पहिल्या कार्यक्रमात जेव्हा सिद्धार्थचा उत्साह बघितला आणि म्हणजे काय म्हणतो, सगळ्यांना मिळवण्याची जी त्याची वृत्ती बघितली, तो प्रॅक्टिस कधी करतो, तो कामं कधी करतो सारस्वत कल्याणाची, आणि त्याच्या दिवसाला तास किती असतात, असे 3 प्रश्न मला पडले होते. आणि आणखी एक अनुभवात्मक प्रश्न पडला की जेव्हा एखादा माणूस इतकं उत्साही असतं तेव्हा त्याच्या बरोबरच दुसरं माणूस कसं असायला हवं. तर सिद्धार्थ नशीबवान आहे आणि श्रद्धा अगदी तशी एकमेकांना पूरक नांदा सौख्यभरी वयाचं मोठेपण आहे, ते आशीर्वाद देणारच. कम्प्युटर सायन्स मध्ये 2 पदवीधर असलेली श्रद्धा ही संगीत विशारद आहे आणि खूप वर्ष संगीताचं मार्गदर्शन घेतले. आता इतक्या व्यस्त अशा दिनक्रमातून तिला किती वेळ मिळत असेल मला माहित नाही, पण आज स्वतः ती एंटरप्रेन्युअर किंवा उद्योजिका आहे. पण त्याआधी डेलॉइट, एमडॉक्स, टेक महिंद्रा अशा मल्टीनॅशनल्स मध्ये तिने जबाबदारीची पदं भूषवलेली आहेत. आणि गाणं पॅशन असते, आपला एक झरा असतो, वाटतो असतो, तर त्यामुळे त्याला न्याय देणं तिला आवडतं. मग सारी कल्पना, बाकी कल्पना नवऱ्याच्या आवडतील असं नाही, पण ही नक्की आवडली असेल तुला, कारण त्याच्यामध्ये तुला स्वतःच्या मनासारखं टाळी वाजवणारा नवरा आहे का तेवढं फक्त बघून घे. समाजकार्य आणि स्वयंपाकी 2 क्षेत्र तिला आवडतात आणि नुसतं आवडतात असं नव्हे, तर ती काम करत असते. नाट्यसंगीताचा डिप्लोमा घेतलेला आहे आणि आराधना ग्रुप तिने स्थापन केलेला आहे. त्याच्या माध्यमातून तो दरमहा कार्यक्रम करतेस. आणि आता चारुदत्त नायगावकर आहेत का? अरे वा, क्या बात.
आराधनामध्ये सितार वादक या नात्यानं आणि अर्थातच ते फाउंडर म्हणून पण तुमच्या बरोबर आहेत. आज सुरेश भटांचं आशाबाईंनी गायलेलं पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं अप्रतिम असं गाणं ती आपल्यासमोर सादर करते. बाकी मी त्या गाण्याबद्दल काही बोलणार नाहीये, पण आशाबाईंनी मला एकदा कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की ज्या वेळेला माझ्या मुलाबाळांबरोबर मी कधी आल्प्सला कधी आणखी कुठेतरी अशी जात असते आणि कधीतरी प्रवास हा चांदण्या रात्री सुद्धा असतो, त्यावेळेला मी गायलेली सुरेश भटांची गाणी मला नव्यानं भेटतात. अशा वेळेला मी माझ्या लोकांपासून माझ्या जीवलगांपासून थोडीशी वेगळी जाते आणि त्या गाण्याबरोबरचं माझं आयुष्य मी जगते. तसं एक गाणं ज्याच्याबरोबर आपण आपलं एक वेगळं आयुष्य जगतो, चांदण्यात फिरताना माझा धरला सणा. चांदण्यात फिरताना चांदण्यात फिरताना माझा धरला सणा. चांदण्यात फिरताना माझा धरला सणा. सखयाने नावारली सावरली चांदरा 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 चांदण्यात फिरताना माझा धरला सणा. निजलेल्या गावातून आले मी एकटीच. निजलेल्या गावातून आले मी एकटीच. दूर दिवे कळाले पडले मागे कधीच. पडले मागे कधीच. आयथल्या तरुण छाया कोणसाने जाणता जाणता. चांदण्यात फिरताना माझा धरला सणा. सांग कशी तुझं विनाच पार करू पुनव पूर्ण. सांग कशी तुझं विनाच पार करू पुनव पूर्ण. तुझं बारा क्षणवादी अनहे तारे फितूर. श्वास तुझा श्वास तुझा लगसे स्पर्श तुझा पारिजात पारिजात. चांदण्यात फिरताना माझा धरला सणा. सखयाने आवरली सावरली चांदरा 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 खूप कठीण गाणं, खूप रियाज मागणारं गाणं आणि खूप छान गायलं. याच्यानंतर मी अपर्णा नागरकट्टी उल्हार या गायिकेला बोलवते. जवळजवळ 20-25 वर्षाहून अधिक काळ ती या क्षेत्रात आहे आणि एक अतिशय सिद्ध असं गाणं ती आपल्या समोर ऐकवणार आहे. अपर्णा, तुझं स्वागत. आम्ही
आम्ही ज्यावेळेला हिंदोळे स्वरांचे कार्यक्रम करायचो तेव्हा नुकतीच पदवीधर झालेली ही मुलगी त्या कार्यक्रमात गायची. दिसणं सारखंच गाणं असं सगळं मिळून एक जनप्रिय असा परिणाम साधायची ती. पंडित प्रभाकरराव व्यास, पंडित मनोहर जोशी, पंडित रमेश नाडकर्णी, पंडित यशवंत देव, पंडित गौतम मुखर्जी यांच्याकडे तिनं मार्गदर्शन घेतलेलं आहे. आणि आज तिच्याविषयी आता नीट जागरूकपणे वाचलं तेव्हा कळलं की हजारो कार्यक्रमांच्या सोबत अनेक जिंगल्स ती गायलेली आहेत. महाराष्ट्र राज्य लॉटरीची तर आपण पुष्कळ वेळा ऐकतो जिंगल आणि ती लोकप्रियपणे. आणि लोकसत्ताची पण जिंगल आहे ना तुझी, तर ती पण खूप आवडते लोकांना. त्याच्याशिवाय डिस्ने, निक, पोगो, कार्टून नेटवर्क वगैरे ह्या सगळ्यासाठी तू खूप गातेस आणि गायलेली आहेस. तर तेही तिनं केलेलं आहे. स्वतः एमकॉम स्टँडर्ड चार्टर्ड बँकेमध्ये 15 वर्ष नोकरी केलेली आहे. झी सारेगम 1995चं त्याची विनर आहेस तू, बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रूप छानच आहे त्याच्यामुळे कोकणी संगीत नाटकामध्ये प्रमुख भूमिका तिनं अदा केलेली आहे. त्याच्यानंतर मला आपल्या पाहुण्यांची आठवण आली. तुम्ही पण नाही तुम्ही केलं होतं ना, मला वाटतं सुभाषजी, कोकणी नाटक तुमचं पण होतं, बरोबर आहे ना. आणि भक्ती बर्वेचे पहिले हिरो तुम्ही, बरोबर. जे काय काय एकदम तारे असे हे होतात, त्यामुळे असं बोलू नये. आता तिच्याच बद्दल बोलायचं होतं पण तुमचं आठवलं ते, कारण ती भूमिका मला पटकन डोळ्यासमोर आली म्हणून. अपर्णा, आणखी एक गोष्ट मी वेळ घेऊन सांगते. A.R. रहमान, इलयाराजा यांच्यासारख्या संगीतकारांकडे गायली असतो, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि एवढंच नाही, देशविदेशामध्ये तिने येसुदासजी, म्हणजे हेही नाव घेताना आम्हाला खूप भरून येतं, उदित नारायणजी, कुमार सानू आणि अमित कुमार यांच्याबरोबर तू कार्यक्रम केलेले आहेस, हे इथे सांगणं आवश्यक होतं. आणि आता बघा ना, गाणं सुद्धा अशी सादर करतेय. वसंत मल्हार, सोहनी, यमन, केदार या सगळ्या रागांची लयलूट ज्या सुवासिनीतल्या गाण्यामध्ये बाबूजींनी केली आणि गदी माडगुळकरांनी ते लिहिलं, आशाबाईंनी ते गायलं. जीवलगा कधी येशील.